चला बॅटर लवकर जायचं आहे, खूप उशीर झाला आहे. पुन्हा एकदा रत्नागिरी एक्सप्रेस, त्याचबरोबर भीमचोस संघाने टॉस विन करून प्रथमतः फलंदाजी निर्णय घेतला आहे आणि रत्नागिरी एक्सप्रेसला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होतं. पाहूया पुन्हा एकदा आता बॅटिंग मार्कर आहे तो मला वाटतं सागर, आणि त्याचबरोबर आपला 12वा अतिरिक्त खेळाडू भीमज्योत 11 आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. इथे स्कोअर कार्ड साठी आम्हाला खूप अडचण होते, लवकरात लवकर पाठवा, अन्यथा आपल्याला सुद्धा 5 रनाची पॅनल्टी तो देण्यातच येईल, याची दक्षता घ्यायची आहे. आणि अजून वेळ लावला तर त्याचे डबल होतील. लवकर ये. आणि आता रत्नागिरी एक्सप्रेस कडून जो बॉलर आहे मॅन फ्रॉम बीआरबी संघाचा उभरता सितारा प्रतीक कांबळे, बॅटर नेम सांगायचंय. नॉन स्ट्राईकला निशांत आणि सागर, स्ट्राईक लावतो सागर, बॉलिंग वर्कर आहे तो प्रतीक. पाहूया पुन्हा एकदा लेग स्टाईल कटवलेला आहे, पाहूया. आणि आउटफील्ड फॉर असल्यामुळे चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावेने आपल्या संघाचं, त्याचबरोबर स्वतःच सुद्धा खातं ओपन करतो तो सागर. कृपया एक सूचना आहे की सिक्सच्या बाहेर जे आपले प्लेयर्स बसलेले आहेत ना, त्यांनी कृपया बॉल देण्याची थोडी तरी जबाबदारी घ्या, जेणेकरून प्लेयर लोकांना बाहेर जाता कामा नये. ठीक आहे, आपलीच टुर्नामेंट आहे, सगळ्यांनी सहकार्य देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन प्रतीक सामना करेल तो सागर, आणि सुंदर असा लेग साईड कटवलेला आहे, पाहूया. आणि 6 धावा संघाची धावसंख्या झाली ते 10. 2 चेंडू आणि 10 धावा. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल त्या सागर यांच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यापासून बघायला गेलं ना तर सागर आहे ना अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. त्याचबरोबर एक सांगायचं झालं ना, ISPL ची जी टुर्नामेंट झाली ना, तर टायगर ऑफ कोलकाता या संघाचा तो मॅनेजर होता. अतिशय आणि हा पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त 1 धावसंख्या, संघाची धावसंख्या झाली ती 11. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. चला पुन्हा एकदा सामन्याला चालू होते, आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असं मारलेला आहे आणि झेलबाद झालेला आहे तो सागर. सुंदर अशी झेल घेतलेला आहे तो बाउंड्री लाईन वरती. चला नेक्स्ट बॅटर पटापट यायचं आहे, घाई करायची आपण, कारण खूप वेळ झाला आहे या सामन्याला सुद्धा. आणि नेक्स्ट बॅटर आलाय तो धीरज. पाहूया पुन्हा एकदा, जरा घाई करायची. चला पुन्हा एकदा प्रतीक याने तर पुन्हा एकदा प्रतीक सुंदरसा ऑब्जेक्शन कटवलेला आहे, पाहूया चौकार जातो का ते. तिथे क्षेत्ररक्षण दाखतोय आणि काहीसे फंबल होताना फलंदाज, आणि हे विकेटचं पतन होत आहे. काहीच मिसअंडरस्टँडिंग झाली होती दोन्ही बॅटर मध्ये, आणि मला वाटतं माघारी परतावं लागतंय ते धीरज यांना. चला नेक्स्ट बॅटर पाठवायचा आपला.
चला बॅटिंग वर्कवर आलाय तो अभिषेक. चला घाई करायचे, बॅट्समॅन जरा धावायचं आहे लवकरात लवकर, जास्त वेळ काढायचा नाही आहे. आपण आरामात आरामात चालत आलात तर खूप वेळ लागेल स्पर्धेला आणि अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे घाई करणं गरजेचं आहे. चला रत्नागिरी एक्सप्रेस, आपण सुद्धा वेळ काढायचा नाही आहे. आपली जे काही आउटफील्ड सजवायची आहे ती लवकरात लवकर सजवून घ्यायची आहे. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत प्रतीक यांच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन प्रतीक सामना करेल तो. सुंदरशा लेग कटवलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक बॉल चेंडूच्या मागून धावतोय आणि मला वाटतं एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते. दोन्ही बॅटर आहे ना, आता न्यू बॅटर आलाय, नाव अभिषेक. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन प्रतीक. सुंदरसा ऑब्झर्वेशन कटवलेला आहे, सुंदर असा नजाकत म्हणावा लागेल ती आणि सुंदरसं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणावं लागेल ते रत्नागिरी एक्सप्रेस यांच्या माध्यमातून. आणि आताच्या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 15. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली होती 15. 1 2 बाद 15. अजूनही पाहूया पुन्हा एकदा, चला घाई करायचे. नेक्स्ट गोलंदाज कोण असेल? कोण आहे तो बॉलर? प्रशिक आहे काय? बॉलर नेम प्रशिक, मॅन फ्रॉम कुरंग. पाहूया सामना करेल तो निशांत. पाहूया आणि सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते प्रशिक यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू हा स्वर टाकलेला आहे. आकाश कदम. चला पटकन सामना चालू करायचा आहे. दुसरा चेंडू घेऊन प्रशिक पुन्हा एकदा. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते प्रशिक यांच्या माध्यमातून. ऍडव्होकेट संगम सावंत सर कुठे जिथे असतील त्यांनी लवकरात लवकर पॅव्हेलियन पाशी संपर्क तुषार कांबळे यांच्याशी करायचा आहे. चला पुन्हा एकदा प्रशिक. लेग साइड स्टेशन कटवलेला आहे. पाहूया पाठीमागे प्रोटेक्शन आहे प्रतीक कांबळे आणि मला वाटतं एका धावावरती समाधान मानावं लागतंय ते भीमचोद संघाला. संघाची धावसंख्या झाली होती 16. पुन्हा एकदा चला या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑफ साइड कटवलेला. पाहूया आउटफील्ड थोडी फास्ट आहे आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या झाली होती 20-20. चला पुन्हा एकदा या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
ऍडव्होकेट संगम सावंत सर जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर पॅव्हलियनपाशी संपर्क साधायचा. लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू सुयोग येतोय बॉलवरती आणि कदावरती समाधान मानावं लागेल, परंतु घशावर क्षेत्ररक्षण मानावे लागेल. ते बॉलर यांच्या माध्यमातून काहीच एक धाव चोरलेली आहे. टोटल अशा 2 धावा चोरलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ते 22. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू प्रशिक्षक यांच्या माध्यमातून सामना करेल तो अभिषेक. रिवर्सचा फटका लागला तर आबाद नाहीतर बरबाद अशी ही सिच्युएशन असते. एका धावेवरती समाधान मानावं लागते आणि ते शतकची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या होते ती 23. लॉस ऑफ 2 विकेट. चला तिसरे षटक घेऊन आला होतो ऋतिक मॅन फ्रॉम रिंगने. 6 सितारा सोनू अर्थात सोनू या टोपर नावाने त्याला ओळखलं जातं आणि सामना करेल तो अभिषेक. चला पहिला चेंडू होता ऑफ साईड कटवला होता, सॉरी लेग साईड चेशन कटवला होता. पुन्हा एकदा सोनी यांचा चेंडू पाहूया. सुंदर असा लिव्हर्सचा फटका मारलेला आहे, अतिशय उत्कृष्ट असा. आणि 4 धावा, 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 29 धावसंख्या. चला चेंडू द्यायचा पटकन. पुन्हा एकदा सोनू बॉलिंग मार्फत सामना करेल तो अभिषेक. पुन्हा एकदा पाहूया लेग स्टाईलची कटवर पाहूया आणि मला वाटतं ह्या 6 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल ते यांच्या माध्यमातून. अभिषेक अभिषेक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र सुरक्षा दल यांच्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे. अभिनंदन. आणि पुन्हा एकदा लेग स्टाईलने कटवलेला आहे पाहूया. मला वाटतं 1 धावसंख्या आली आहे, दुसरी धाव चोरलेली आहे. संघाची धावसंख्या झाली होती 37. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर असा चेंडू कटवलेला पाहूया. षटकार जातो किती कॅच होते. आणि मला वाटतं 4 धावा, 4 धावाने संघाची धावसंख्या झाली होती 41. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॉल हिट केलेला आहे मला वाटतं आणि हा झेल पकडलेला आहे. षटक मला वाटतं संपतंय. तिसऱ्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 41 आणि 42 टार्गेट ठेवले ते रत्नागिरी एक्सप्रेस संघाला. चला हरिअप करायचा भीमजो संघ आणि आपले क्षेत्ररक्षण पटापट लावून घ्यायचं आहे आणि आपले सलामीचे जे फलंदाज असतील रत्नागिरी एक्सप्रेस ते पाठवायचे आहेत.
तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्या क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि मित्रांनो नक्कीच या ठिकाणी RPL 2026 आयोजन नियोजन यामध्ये जी संपूर्ण आयोजन कमिटी होती, अर्थात आपले असोसिएशनचे कमिटीचे जे मेंबर होते, परंतु त्याच्यापेक्षा त्यांना जे सहकार्य केलं ते आमचे बरेचसे बंधू यांची या ठिकाणी नाव आली आहेत. त्यांचं या ठिकाणी नाव वाचण्यात येईल, परंतु प्रत्येकाला विनंती असेल की या स्टेजवरती तुमची जागा आहे त्यावरती भीमज्योत तेलेवाडने आपलं क्षेत्रशः लावून घ्यायचं विनंती असेल आपल्याला. तर या ठिकाणी मी नाव वाचून दाखवतोय. ऋतिक पालकर, अभय कांबळे, प्रसंजित देवदेकर, अनिकेत तांबे, लतेश सावंत, सुमित कांबळी, करण जाधव, अनिकेत जाधव, सौरभ कांबळे, दीपक बेटकर, सूरज मोहिते, आशिष जाधव, सुयोग कांबळे, प्रणय बाईत, निखिल जाधव, बुद्धदीप सावंत आणि परेश कांबळे, त्याचप्रमाणे अनिकेत कांबळे, सुयोग जाधव, त्याचप्रमाणे लकीचा सन्मान केलेला आहे, त्याचप्रमाणे प्रसंजित. या सगळ्याच बंधूंना विनंती असेल, प्रतीक तरी आहेच आमचा, तर ज्या बंधूने या संपूर्ण असोसिएशनच्या कमिटीच्या मागे खंबीरपणे उभं राहून आम्हाला साथ दिलात. फलंदाज लवकर पाडून द्यायचंय फलंदाज. तर या ठिकाणी नक्कीच यांच्या संपूर्ण बंधूंच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी, आणि नक्कीच या ठिकाणी वनगुळे गाव म्हटलं की त्याचा संपूर्ण वनगुळ्यातील आकाश असेल, समित असेल, संकेत असेल, वैभव असेल, हे सगळेच बंधू आहेत. यांचं सहकार्य सातत्याने आम्हाला अमूल्य असतं. इवन रितेश असेल, रितेश नाना महेंद्र कांबळे याचं देखील सहकार्य सातत्याने अमूल्य असं असतं. त्यामुळे या संपूर्ण सहकारी बंधूंचं आम्ही या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि त्याचे खूप खूप धन्यवाद देतो. आणि प्रत्येकाला विनंती असेल, या ठिकाणी आपण व्यासपीठावरती आपला तुमचा सन्मान केला जाईल. हा तुमचा अधिकार आहे या सन्मान घेणं, कारण की रत्नागिरी प्रीमियर लीग अर्थात RPL पार पाडण्यामध्ये तुमचा खूप मोलाचा हात आहे आणि तुमच्या या सहकार्यामुळेच आम्ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी पार पाडू शकत आहोत. वळूया गोड आवाज वनगुळ्याचा प्रतीक. चला 42 रनांचं टार्गेट दिलंय ते भीमज्योत 11 संघाने. सलामीचे फलंदाज आले ते. तर नक्कीच या ठिकाणी बुद्धदीप सावंत याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. बॅट्समनचं नाव काय? प्रतीक आणि कोण आलाय? तर नक्कीच बुद्धदीप सावंत सातत्याने आपल्याला भीमज्योत कांटे संघातून खेळताना दिसतो. एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व, चांगले वैचारिकता त्याच्याकडे आहे आणि देखील त्याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. जरा व्हिडिओ इकडे करा 2 मिनिटांसाठी मित्रांनो, कारण हे आमचे जे बंधू आहेत त्यांच्या योगदानामुळे ही स्पर्धा आम्ही सक्सेसफुल करू शकलो आहोत. लाईव्हच्या माध्यमातून आपण संपूर्ण कांट्यापर्यंत, लांजापर्यंत, त्यांचे जेवढे हितचिंतक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत ही फ्रेम गेली पाहिजे, कारण यांच्या सहकार्यामुळेच हे RPL आम्ही सक्सेस करू शकलो. बुद्धदीप सावंत, आपण अमूल्य वेळ आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला दिला, त्यावर तुमचं धन्यवाद. बॉलरचं नाव सांगायचंय. या ठिकाणी अजून एक सन्मान होईल, तो म्हणजे आमचा स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू आदरणीय आकाश कदम याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तुषार कांबळे, प्रमोद कांबळे, प्रमोद सर जरा या 2 मिनिटं. मॅच चालू ठेवू द्या, कारण आपण पूर्वार्धाकडे वळालो आणि हा सन्मान होणे खूप गरजेचं आहे, कारण या बंधूंच्या सहकार्यामुळे नक्की ही भव्य दिव्य स्पर्धा. कोणीतरी मोबाईल मध्ये फोटो कॅप्चर करायचे, ही आठवणी आपल्याला जतन करून ठेवायचे आहेत. वाईट बॉल पहिलाच आहे, नोट केला जाईल. ओके, आदरणीय सुरेश जाधव साहेब या ठिकाणी नाट्य दिग्दर्शक या ठिकाणी एक व्यक्तिमत्व आलेलं आहे. नाटकामधून बरेचसे कलाकार त्यांनी घडवण्याचं काम केलं, त्याचे देखील यांचा सन्मान केला जाईल. संकेत कांबळे सर यांना विनंती असेल की जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान केला जातोय. सुधीर काका आमचे असोसिएशनचे सेक्रेटरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केला जातोय. लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता आलेल्या मान्यवरांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत पुन्हा एकदा करत आहोत. नक्कीच आपण उत्तरार्धाकडे, त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी सन्मान करणे गरजेचं आहे. वेळ नाही नंतर खूप. साहेब अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी सध्याच्या भेटीत दिली, त्याबद्दल आपलं हार्दिक असं स्वागत आहे. परी मोटार्स आणि कोकण फायटर दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे.
जरा मॅच फास्ट खेळवायची आहे, वेळ नाही आपल्याला मित्रांनो. शिवा सर या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरेचसे खेळाडू त्यांनी घडवलेत, यांचा देखील या ठिकाणी सन्मान. प्लीज या सर. शिवा सरांना आदर्श मानून बरेचसे खेळाडू या ठिकाणी रत्नागिरी असो, लांजा असो किंवा राजापूर असो, बरेचसे खेळाडू शिवा सर यांनी घडवलेत आणि BYOB देऊ दे नक्कीच आदर्श मानला जातो शिवा सरांना. यायचं शिवा सर. सिद्धार्थ खानू मधून सातत्याने खेळता संपूर्ण रत्नागिरी जिल्हा नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी त्यांनी गाजवला होता. एक काळ होता शिवाचं नाव आणि संपूर्ण खेळाडू गार व्हायचे असा शिवा नाव अलौकिक आमच्या कोकण सुपुत्र आहे. या ठिकाणी सन्मान केला जातोय. लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यामधील जे स्टार खेळाडू आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यामधील एक मोठं नाव शिवा कदम. जरा जोरदार टाळ्या. नक्कीच सातत्याने सिद्धार्थ खानू संघ हा असोसिएशनला चांगल्या प्रकारचे सहकार्य करत असतो. त्यामध्ये शिवा सर धन्यवाद. या ठिकाणी परेश सर यांना देखील विनय, बौद्धाचार्य आहेत परेश कांबळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. 2 मिनिटं आपला स्कोर कार्ड चालू आहे तिकडे लाईव्हच्या माध्यमातून, त्यामुळे हरकत नाहीये. या ठिकाणी गुणलेखकाचं काम सातत्याने संपूर्ण पूजापाठ असेल किंवा गुणलेखक आणि उत्कृष्ट खेळाडू परेश श्रीकांत कांबळे याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. BYOB देवदेवचा सुपुत्र आहे, एक रफ्तार गोलंदाज या ठिकाणी त्याची ओळख आहे. अमूल्य असं वेळ सहकार्य केलं प्रत्येक असं प्रत्येक खेळाडूकडून असं सहकार्य अपेक्षित आहे. या ठिकाणी रिव्ह्यू केला जाईल. सॉरी स्कोर आहेत 7. 1 ओव्हरच्या खेळ धावसंख्या झाली ती 7. हॅलो हॅलो हॅलो. चला पुन्हा एकदा सामन्याला चालू करायचं आहे. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 7. बिनबाद 7. दुसरं षटक घेऊन आलाय तो बॉलर नेम. बॉलरचं नाव सांगायचंय विशाल. विशाल कोकण रायडर्स कॅप्टन. यायचं आपलं नेक्स्ट मॅच आहे कोकण रायडर्स आणि परी मोटर्स. सर लवकरात लवकर सामना चालू करायचंय. चला पुन्हा एकदा सामना चालू होते. स्ट्राईकला तो मला वाटतं प्रतीक असणार आहे. बॉलिंग मार्कर आहे तो प्रत्येक यांच्या माध्यमातून सुंदर असा हिट केलेला लेग साईडच्या दिशेने पाहूया. आणि मला वाटतं या 4 धावा, या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 11. प्रत्येक यांच्या माध्यमातून आलेला या 4 धावा. चला चला पटकन सामना चालू करायचा आहे. बॉल आला आहे. चला पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू बनावा लागेल तो विशाल. प्रत्येक कांबळे यांनी लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर अभय कांबळे आणि शैलेश कांबळे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. लगातार 2 षटकार पाहूया प्रत्येक. आणि हा पहिला षटकार आला आहे प्रत्येकाच्या माध्यमातून पाहूया. अजूनही 1 षटकार बाकी आहे. सुंदरशी फलंदाजी म्हणावी लागेल तर प्रत्येकाच्या माध्यमातून
चला बॉल आलेला आहे, लवकर सामन्याला चालू करायचं आहे. आणि अजूनही एक षटकार मारला तर प्राइज वाढला आहे, 700 रुपये देण्यात येतील. चला पटकन सामना चालू करायचा आहे, जास्त वेळ नाही काढायचा आहे. एक षटकार 700 रुपये देऊन जातील. पाहूया प्रतीक षटकार मारेल का ते. आणि हा वाईटचा इशारा. अजूनही संधी आहे प्रतीक यांना. संघाची धावसंख्या झाली होती 15. वाईट चेंडू आहे. चला अजूनही संधी आहे. एक 6 आणि 700 रुपये मिळून देतील प्रतीक यांना. आणि 700 हे मंडळामध्ये जमा झाले आहे. पाहूया. आणि या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 20. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 22 धावा. टॉस कोण जिंकला? तुम्ही जिंकला? चला परी मोटर्स आणि कोकण रायडर्स या संघाने टॉस विन झालेला आहे. आपला डिसिजन कळवायचा आहे. सुशांत सर आपला डिसिजन. सुंदर असा चेंडू हवेत गेला आहे. पाहूया. आणि हा चेंडू मिस झालेला आहे. आणि मला वाटतं आणि विकेटचं पतन, प्रतीक यांची विकेट गेलेली आहे. चला नेक्स्ट बॅटर यायचं आहे लवकर. पटकन जास्त वेळ लावायचा नाहीये. नेक्स्ट बॅटर नाव सांगायचं आहे, लवकर यायचंय. साहिल लवकर यायचंय. चला पुन्हा एकदा साहिल. आणि हा या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 21 धाव. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त 1 धाव संख्या. अजूनही 7 चेंडू 20 धावा. 20 धावा 7 चेंडू. पुन्हा एकदा पाहूया. आणि सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल तो. आणि मला वाटतंय हे एक चोटी धाव षटक संपता. अजूनही 6 चेंडू आणि 19 धावांचा आवश्यकता आहे ते रत्नागिरी एक्सप्रेस संघाला. चला हरिअप करायचं. नेक्स्ट बॉलर कोण असेल पाहूया. चला पाहूया. सुंदर असा चेंडू कटवला आहे. पाहूया षटकार जातो का त्याने. 6 धावा. अजूनही 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. ते रत्नागिरी एक्सप्रेस संघाला सुंदर अशी फलंदाजी करतोय तो साहिल. धीरज पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा साहिल मारतो का ते. आणि हा
वाईट चेंडू. पुन्हा पुन्हा एकदा आणि लेग सेशन कटवलेला आहे नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू पडलेला आहे, पाहूया. साईडच्या दिशेने कटवलेला आहे, पाहूया चौकात जातो की. आणि मला वाटतं 2 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा आणि 3 चेंडू. चला पुन्हा एकदा पुढच्या वर्षी तुम्हाला आरपीएल साठी खूप खूप शुभेच्छा असतील. जय भीम जय. चला, 2 चेंडू आणि 8 रनांची आवश्यकता असेल. नेक्स्ट सामना कोकण रायडर्स. आपला डिसिजन कळवायचा आहे लवकरात लवकर. आणि तुम्ही काय घेतलं ते सांगायचं आहे. 1 चेंडू 8 धावा. चला मला वाटतं इथे विकेटचं पतन होत आहे. चला नेक्स्ट बॅटर यायचं आहे लवकरात लवकर. कोकण रायडर्स संघाने मला वाटतं फलंदाजी स्वीकारली आहे आणि परी मोटर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे. चला बॅट्समॅन सुद्धा यायचे आहेत. सागर जाधव, कंटेकर, सागर जाधव, आपण पॅव्हलियन पाशी संपर्क साधायचा आहे. जरा इकडे यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी अभिषेक